अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर राहता राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांसह अनेक भागांना मुसळधार पावसाला झोडपलेला आहे। अर्धा तास बरसलेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी देखील साचलंय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सिंधुदुर्गातल्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी तर मालवण, आचरा, वैभववाडी या भागात जोरदार पाऊस, आंबा काजूचं मोठं नुकसान झालंय। जेजुरी गडावर मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे गडावर असलेल्या भाविकांची तारांबळ उडाली। यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमुगाचं मोठं नुकसान, दारव्हा तालुक्यामधल्या बोध, बिजोरा, दत्तापूर, मानकिन्ही या गावांमध्ये मोठं नुकसान झालंय आणि नुकसान भरपाईची मागणी होते। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे भुईमुगाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावलाय आणि वाशिममधील शेतकरी त्यामुळे चिंतेत आहे। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम, पोहरादेवीमध्ये थंड पेयांची विक्री करणाऱ्या महिलेच्या दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। हवामान खात्याच्या 20 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाला थैमान, तर काल झालेल्या पावसानं मालेगाव तालुक्यातल्या शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातल्या बस स्थानकात पाणी साचलंय। ग्रामपंचायतीच्या कामावर नाराजी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस, वैभववाडी ते तेरळे या राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचं साम्राज्य आणि वाहन चालकांची त्यामुळे कसरत होते। धाराशिवमध्ये शेतकरी आणि पवनचक्की ठेकेदारांमध्ये वाद सुरूच आहे। ठेकेदार आणि शेतकऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी नियुक्ती केलेली समिती निष्क्रिय ठरली आहे। आता काळ्या पाण्याची सजा देण्याची ठेकेदाराकडून शेतकऱ्याला धमकी देण्यात येते। नाशिक जिल्ह्यातल्या धरण साठ्यामध्ये आता 28.36% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिकात पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। निफाडच्या गोंदेगावमध्ये झाड कोसळल्यानं गिरणी भुईसपाट झाली आणि गिरणीचे मोठं नुकसान झालं असून गिरणी चालक जखमी आहे। जळगावच्या गिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचं तिसरं आवर्तन सोडलंय। 10 ते 15 दिवस पाण्याचं आवर्तन होणार आहे आणि पुढील 45 दिवसांची पाण्याची गरज भागेल। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर 43,845 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे, कृषी विभागानं दिली ही माहिती। सिंधुदुर्गाच्या आचरामध्ये तरुणानं सुरू केलेल्या कोळंबी प्रकल्पात समाजकंटकांकडून विषप्रयोग, विष कालवलेलं पिठाचे गोळे कोळंबी प्रकल्पात फेकल्यानं तरुणाचं 18 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। इगतपुरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, बाजरी, मकासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 417 शेतकऱ्यांची 188 हेक्टरवरील पीक भुईसपाट झालेलं आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल शेतमाल पूर्व मोसमी पावसामुळे भिजला आणि अमरावती जिल्ह्याला पूर्व मोसमी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमधील उसळगव्हाणमध्ये मोबाईल टॉवर कोसळला आणि सोसाट्याच्या वारानंच शेतातील मोबाईल टॉवर कोसळलेला आहे। टॉवर कोसळल्यानं शेतातील पिकांचं देखील नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्व मोसमी अवकाळी पाऊस झाला आणि बुलढाणा शहरात देखील दमदार पाऊस झाला। 150 हेक्टरवरील उन्हाळी पिकासह आंबा बागेचं नुकसान झालंय, नुकसान भरपाईची मागणी होते। परभणीत पूर्व मोसमी पाऊस झाल्यानं बळीराजा खरीपाच्या तयारीला लागलाय। पेरणीपूर्व मशागतींच्या कामामध्ये परभणीतील शेतकरी व्यस्त आहे। अवकाळी पाऊस पडतोय पण पेरणीला घाई करू नका, कृषी तज्ज्ञांचा राज्यातल्या शेतकऱ्यांना हा सल्ला आहे आणि सध्याचा पाऊस खरीप पेरणीसाठी पुरेसा नाहीये असंही म्हणणं आहे। अमरावतीच्या मेळघाटमध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई, खडमेल गावात पाण्याचा टँकर येताच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी होत्या। लहान मुलांसह महिलांची पाण्यासाठी कसरत। खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत मंत्री गुलाबराव पाटलांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी, बैठकीला अधिकारीच गैरहजर तर महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नाहीयेत। गुलाबराव पाटील संतापले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक आणि ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक संपन्न। या बैठकीला विविध प्रभागाचे पदाधिकारी उपस्थित होते।
पंढरपूरमध्ये मनसेचं पालिका निवडणुकीचं रणशिंग मनसेनं फुंकलेलं आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे पालिका निवडणुकीच्या रिंगणात. पंढरपूर शहरातील 8 प्रभागात मनसे उमेदवार उभे करणार. आमदार अतुल भोसले यांचं सातारा जिल्ह्यात जोरदार स्वागत. सारोळा पुलाजवळ अतुल भोसलेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. सोलापूर शहरात ड्रोन उडवण्यासाठी मनाई तर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे आदेश. सोलापूरमधील भाविकांकडून तुळजाभवानी देवीच्या चरणी 5.5 तोळा सोनं अर्पण तर देवनगाव या कुटुंबियांकडून देवीला दागिने अर्पण करण्यात आले आणि देवनगाव कुटुंबियांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. धाराशिवमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई. अवैधरित्या जमवलेला खत साठा जप्त. वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमधून विनापरवाना जमवलेलं 456 पोते खत जप्त करण्यात आलंय. भंडारामध्ये 13 धान खरेदी केंद्र चालकांवर पणन विभागाची दंडात्मक कारवाई. प्लास्टिक बारदानामध्ये खरेदी आढळून आल्यानंच ही कारवाई. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बाजार समितीमध्ये अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. कृषी उत्पन्न बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप मंत्र्याविरोधात परभणीत वंचितकडून निदर्शनं. मंत्री विजय शहावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. पुण्याच्या भोरमधील महुडे गावात बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा. विहारामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना. विहाराच्या लोकार्पणानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा. पुणे मेट्रोचं काम करणाऱ्या तुर्की कंपनीवर बंदी येण्याची शक्यता आहे. तुर्कीच्या गुलेरमॅक या कंपनीला पुणे मेट्रोनं काम दिल्याची माहिती आहे. गुलेरमॅक कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये वाघ, हत्ती, अस्वल, रानडुकरांची दहशत. तेंदूपत्ता संकलन आणि शेतीच्या कामावर जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. वन विभागानं ठोस उपाय करण्याची स्थानिकांची मागणी आहे. तर पावसाळ्यापूर्वी पूर्व भिवंडी शहरामधल्या नालेसफाईत 44,565 मीटर लांबीचे 135 नाले साफ केले जाणार आहेत. नालेसफाईसाठी 2,27,97,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जळगावच्या रावेरवरून मुक्ताईनगरला जाणाऱ्या रस्त्याचं 3:13 वाजलेत आणि मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यानं बैलगाडी नेणं देखील अवघड झालं आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या रिधोरा राजुरा या रस्त्याची दुरावस्था. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी आहे. नांदेडच्या बिलोर्लीमधील कृषी पंप चोरणारे चोरट्यांना गावकऱ्यांनी पकडलंय. दोन्ही चोर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेत. नांदेडच्या रामतीर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. कोळसा खाण कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी पैदल यात्रा. तर चंद्रपूर ते नागपूर महाव्यवस्थापक कार्यालयापर्यंत ही यात्रा काढण्यात आली आहे. अमरावतीच्या चांदूर बाजारामधील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. संपूर्ण कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील सावळी बहिणराव या गावात जलजीवन मिशनची पाईपलाईन महिलांनी उखडून फेकली आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा महिलांचा आरोप आहे. तर 6 महिन्यांपूर्वी अधिवेशनात घोषणा करून देखील शेतकरी बोनसपासून अजूनही वंचित आहेत. भंडाराच्या भाजपच्या जिल्हा किसान आघाडीच्या महामंत्र्यानं खंत व्यक्त केली आणि बोनस तात्काळ जमा करण्याची मागणी केली आहे. भंडारात शेतातील बोरवेलला पाणी लागलं आणि सिंचनाची सोय झाल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं त्यामुळे वातावरण आहे. अकोल्यामध्ये खरीप हंगामाच्या बियाण्यांच्या खरेदीला आजपासून सुरुवात. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कपाशीचं अजित 155 बियाणं उपलब्ध झालंय. गतवर्षी शेतकऱ्यांच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी संघर्ष करावा लागलेला होता. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील टोल मुक्तीसाठी युवासेनेचं आंदोलन. जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन. पालखी मार्गाचं काम पूर्ण लवकरात लवकर करावं अशी आंदोलकांची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप आणि मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा आहे.